तर ट्रॅफिकच्यासाठी अजितदादांशी वसंत बोराटे असेल, अश्विनीताई असेल यांनी बोललेले लक्ष्मी माता चौकापासून ते मोईकडे जाणाऱ्या कुरळीकडे जाणारे इंद्रायणी नदीवर ओव्हरब्रिज उभारल्यानंतर येणारा जाणारा जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांना आपल्या या रहदारीपासून नक्कीच सुटका होईल. पाण्याचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होते. त्यावेळी आपण 20 दशलक्ष लिटरच्या पाण्याच्या 2 टाक्या त्या ठिकाणी उभारल्या. रस्ते काँक्रिटीकरणाचं जाळं आम्ही प्रत्येक भागामध्ये विणलं, त्याद्वारे कनेक्टिव्हिटी चांगली आली. तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशी मोफत व्यायामशाळा या ठिकाणी अश्विनीताईंच्या माध्यमातून झाली. 4ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार होणार आहे व अजितदादांनी जे स्वप्नातलं पिंपरी चिंचवड शहर वसवले ते पुढे नेण्यासाठी अजितदादांच्या बरोबरीने आम्ही काम करणार आहोत. भोसरी विधानसभेतील मोशी प्रभाग क्रमांक 2 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अश्विनीताई जाधव ह्या सध्या आत्ता प्रभागात फिरत आहेत, प्रचार करतायत. खरं तर गेल्या 5 वर्षामध्ये ह्या नगरसेविका होत्या. प्रशासनाचा कालावधी लागल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या प्रभागामध्ये नेतृत्व केलं. कुठल्याही नागरिकाला नगरसेवक नाही आहेत अशा पद्धतीचं कधीही तुम्ही भासवून दिलं नाही. नगरसेवक असल्याच्या त्याच पद्धतीनं तुम्ही तिथली कामकाजाला गती दिली. काय सांगाल ताई, खरं तर तुम्ही 5 वर्षामध्ये कशा पद्धतीनं कामकाज केली? नमस्कार. खरं तर प्रशासन लागलं असताना सुद्धा प्रभागामध्ये सातत्याने आम्ही काम चालूच होतं आमचं. जसं निवडून आल्यानंतर आम्ही प्रलंबित जे प्रश्न होते नागरिकांचे, मला वाटतं 15 ते 20 वर्षापासून आमची राष्ट्रभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये एक ड्रेनेज लाईन होत नव्हती. खूप वर्षापासूनचा तो प्रलंबित विषय होता आणि सातत्याने नागरिक माझ्याकडे यायचे. माझ्या ऑफिसवर त्यांची वारंवार तीच तक्रार असायची की हा प्रश्न आमचा प्रलंबित आहे ताई, तुम्ही काही करून हा सोडवा. मग आम्ही कमिशनरांक गेलो, त्यांना विनंती केली कशा पद्धतीने आपण ती समस्या आपण सोडवू शकतो. मग आमच्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन तो प्रश्न मार्गी लावला. खरं तर पोलीस प्रोटेक्शन पण त्यावेळी मला घ्यावं लागलं. माझ्या भावकीच्या विरोधात पण त्यावेळी मी गेले आणि मला वाटतं काही नागरिक असे होते की बाबा तुमच्या भावकीला तुम्ही दूर लोटूनसुद्धा हा आमचा प्रश्न सॉल्व करताय, खरंच तुम्ही मानलं पाहिजे तुम्हाला, असे सुद्धा नागरिक त्या ठिकाणी सांगत होते. सातत्याने काम करत असताना जे प्रलंबित प्रश्न होते, आज तुम्ही पाहत असाल सहयोगनगरमधील ज्या घरांवर मला वाटतं हातोडा पडणार होता, बरोबर ना, तर त्या ठिकाणीसुद्धा आम्ही वारंवार कमिशनरांक जाऊन तो पाठपुरावा करून आज मला वाटतं त्यांचा तो देखील आम्ही घराचा जो प्रश्न होता तो सुद्धा मार्गी लावला. खरं तर 50 ते 55 घरं त्या ठिकाणी जात होती रस्त्यामध्ये. स्वानंद डेअरीच्या पाठीमागचा एरिया आहे. पाण्याचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत होते. त्यावेळी आपण 20 दशलक्ष लिटरच्या पाण्याच्या 2 पिण्याच्या टाक्या त्या ठिकाणी उभारल्या. सिमेंट काँक्रिटीकरण केलं. ड्रेनेजच्या लाईन त्या ठिकाणी ज्या ठिकाणी नव्हत्या, ज्या ठिकाणी आपल्याला करता येत होत्या त्या ठिकाणी आपण करण्याचा मानस केला. अशा अनेक सुविधा प्रभागामध्ये करत असताना महिलांचा सक्षमीकरणासोबत महिलांना ज्या ठिकाणी अडचणी येत होत्या, महिला बालकल्याण PCMCच्या अंतर्गत जे योजना मला महिलांपर्यंत पोहोचवण्याकरता मी सक्षम होते. हा बाबा आम्हाला बाहेर जाता येत नाही ताई, तुम्ही आम्हाला इथं घर बसून काय देऊ शकता, तर वेगवेगळे त्यांच्यापर्यंत आपण कोर्सेस पण दिले. आज आरीवर्कसारखा एवढा महागडा कोर्स आहे, तो महिलांना आपण सातत्याने पुरवले. मला वाटतं मी प्रभागामध्ये 50 ठिकाणी तो कोर्स दिला महिलांना आणि खरंच महिलांचं त्या ठिकाणी सक्षमीकरण झालं. असे वेगवेगळे कोर्सेस आहे. खरं तर माझ्यासोबत तात्या तुम्ही खरं तर दोघंही नवरा बायको प्रभागात तुम्ही फिरताय. खरं तर तुमची दोघांचीही कामं वाखाणण्याजोगी आहेत. तुम्ही गेल्या कित्येक वर्षापासून 5 वर्ष झालं या ठिकाणी तुम्ही नगरसेवक म्हणून होतात. काय सांगाल, कोणती कामकाजं तुम्ही मार्गी लावली? निश्चितच 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर आत्ताच अश्विनींनी सांगितलं की राष्ट्रभूषण हाऊसिंग सोसायटीमध्ये 15 वर्षापूर्वीपासून एक दोन्ही साईडला एक 50-50 घर होती, परंतु त्या ठिकाणी ड्रेनेज व्यवस्था नसल्यामुळे त्या नागरिकांना सेफ्टी टँकचा वारेमाप खर्च करावा लागत होता. बाहेरून प्रायव्हेट सेफ्टी टँकची गाडी बोलवायला लागत होती व त्याद्वारे तो महिला नेऊन त्यांना खर्च होत होता. या अगोदरचे काही नगरसेवक होऊन गेले, त्यांना जे काम जमलं नाही ते आम्ही नागरिकांबरोबर राहून नगरसेविका अश्विनी जाधव असेल, मी असेल, जरी माझ्या स्थानिक माझे भावकीतली लोकं होती, थोडं काही त्यांना बरोबरीने घेतलं की आपल्याला विकास करत असताना आपल्या लोकांनासुद्धा बरोबर सामंजस्याने घेणं गरजेचं होतं. माझ्या भावकींनीसुद्धा एकदम सामंजस्याने वागून आम्हाला त्या ठिकाणी आम्ही लाईन केली व निश्चितच प्रभागातील सर्वात मोठा प्रश्न सोडवण्याचं आम्हाला त्यावेळी भाग्य मिळालं. त्याचप्रमाणे प्रभागातील सेक्टर 16 राजे शिवाजीनगर हा प्राधिकरणाचा शहरी भाग आहे. या शहरी भागामध्ये
आपण काही ठिकाणी रस्ते काँक्रिटी करत असताना संपूर्ण सेक्टर 16मध्ये नागरिकांची मागणी आल्यानंतर रस्ते काँक्रिटीकरणाचं जाळं आम्ही प्रत्येक भागामध्ये विणलं. त्याद्वारे कनेक्टिव्हिटी चांगली आली. तसेच महिलांसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पहिली मोफत व्यायामशाळा ती उभारण्याचा मानस खरं तर नगरसेविका होण्याअगोदर अश्विनींनी ज्यावेळेस 2017ची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महिलांची मागणी होती की प्रथमच शहरी भाग जाधववाडी मोशी भागाला जोडल्यानंतर शहरी भागातल्या महिलांसाठी महापालिकेची मोफत जिम व त्या ठिकाणी एक हॉल असावा जेणेकरून सर्व महिलांना आपल्या एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण किंवा आत्ता आपणच सांगितलेले जे कोर्सेस आहे ते कोर्सेस घेण्यासाठी तो हॉल व्हावा. म्हणून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र अशी मोफत व्यायामशाळा या ठिकाणी अश्विनीताईंच्या माध्यमातून झाली. त्याचप्रमाणे प्रभागात अनेक वेळा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न खूप जटिल होता. त्या दरम्यान आपण त्या 20 दशलक्ष लिटरच्या पिण्याच्या टाक्या टाकल्या. तसेच आपण अनेक ठिकाणी जलवाहिन्यांचं जाळं बऱ्यापैकी भागापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. तसेच अनेक कॉलन्यांच्या मध्ये ब्लॉक बसवण्याची कामं असेल, ड्रेनेज लाईन असेल, गटर लाईन असेल, नवीन DP रस्ते विकसित करण्याची कामं असेल. आपण पाहिलं असेल तर चिखली मोशी शिवरोड जो 24 मीटरचा रस्ता आहे 2017 पूर्वी खूप रस्ता छोटा होता व त्यावेळी अनेक सोसायट्या आल्यानंतर हा रस्ता मोठा होणं गरजेचं होतं. त्यावेळी वसंत बोराटे व अश्विनी जाधव यांच्या माध्यमातून त्या रस्त्याचं पहिलं टेंडर काढण्यात आलं व त्या ठिकाणी 24 मीटरचा रस्ता आला. आता त्याच रस्त्याला आपण लक्ष्मी रोड संबोधत होता कारण की त्या ठिकाणी अनेक वर्दळीच्या ठिकाणी दुकानं झाली, कपड्याची दुकानं, मिठाईची दुकानं, उद्योग व्यवसाय झाले. त्यामुळे त्या रस्त्यावरती अनेक वर्दळ होत असते. तो 24 मीटरचा रस्ता करत असताना आम्ही अनेक वेळा सूचना केली होती जो फुटपाथ आहे तो फुटपाथ कमी करावा जेणेकरून पार्किंग होऊन रस्त्यावरती ट्रॅफिक होणार नाही. परंतु 2022ला प्रशासन लागलं. त्या प्रशासकीय राजवट टीमनंतर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. आम्ही आजही त्या ठिकाणी मागणी करतो की तो जो डिवाईड हे दिलेला आहे फुटपाथ तो 1.5 मीटरचा करावा किंवा तो जो फुटपाथ आहे रोड लेवलला घेतला तर रोडवर येणारं आपलं जे गाड्या आहेत तर त्या जाऊन होणारी रहदारी कमी होईल. आणि त्याचप्रमाणे आत्ता पाहताय बऱ्याच ठिकाणी ट्रॅफिक होते तर ट्रॅफिकच्यासाठी अजितदादांशी वसंत बोराटे असेल, अश्विनीताई असेल यांनी बोललेले आहे की चिखली लक्ष्मी माता चौकापासून ते मोईकडे जाणाऱ्या कुरळीकडे जाणारे इंद्रायणी नदीवर ओव्हरब्रिज उभारल्यानंतर येणारा जाणारा जो कामगार वर्ग आहे त्या कामगार वर्गांना आपल्या या रहदारीपासून नक्कीच सुटका होईल. अशा विविध योजना आम्ही भविष्यात करणार आहोत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी पिंपरी चिंचवड शहरातलं पहिलं सुसज्ज वाचनालय उभारलं. त्यानंतर अनेक ठिकाणी सोसायटी परिसर असेल, स्थानिक ग्रामस्थांचा गावठाण एरिया असेल, या ठिकाणच्या नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही त्या ठिकाणी अनेक 8 वाचनालय उभारली प्रभागात. हा बोध घेऊन शहरातील अनेक नगरसेवकांनी येऊन पाहिलं की या ठिकाणी जे वाचनालय झाले त्या प्रकारे वाचनालय शहराच्या अनेक भागात झालं. आणि निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला मतदान होणार आहे. आम्ही जे काम केले त्या कामाच्या जवळ आम्हाला सर्व जनता मतदानरूपी आशीर्वाद देऊन निश्चितच सभागृहात पाठवेल. व काही कामं राहिलेली मी म्हणत नाही सगळी कामं झाली, काही कामं राहिलेली आहे. त्या कामं करण्यासाठी निश्चितच सभागृहात जाणं गरजेचं आहे. आणि मतदानाच्या दिवशी जो मतदाररूपी आशीर्वाद भेटेल व 16 तारखेला निकाल लागणार आहे. 4ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विजयी उमेदवार होणार आहे व अजितदादांनी जे स्वप्नातलं पिंपरी चिंचवड शहर वसवले ते पुढे नेण्यासाठी अजितदादांच्या बरोबरीने आम्ही काम करणार आहोत. खरं तर ताई तुम्ही या प्रभागात देखील नेतृत्व केलं आहे. गेल्या 5 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीची कामं केली आहेत. काय वाटतं जनता देखील जी काम करते त्याच उमेदवाराला निवडेल आणि परत पुन्हा एकदा महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी प्राप्त करून देतील? नक्कीच जे काम केलं आहे ना ते लोक म्हणजे आपण आता प्रचाराला गेलो ना ते पहिले सांगतात हा ताई तुम्ही ही कामं करून दिलीत, आम्ही तुम्हाला विसरलेलो नाही. हे आपल्या कामाची पावती मला वाटतं. नक्कीच 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 विचार करून तुमच्या पाठीशी उभं राहतील नागरिक. नक्की राहणार. नक्कीच. खरं तर ह्या होत्या आपल्यासोबत जाधववाडीतून खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार अश्विनीताई जाधव. गेल्या यांनी 5 वर्षामध्ये सुद्धा प्रभागातील ज्या विकासाला गती देता आली त्या विकास कामांचा पाडा यांनी वाचलेला सध्या पाहायला मिळून होते. त्यामुळे नक्कीच जे प्रभागामध्ये नेतृत्व ज्यांनी केलं आहे ते अशा अश्विनीताई जाधव यांना देखील असा ठामपणे विश्वास आहे की नागरिकांची कामं मी सोडवली आहेत. त्याच्यामुळे नागरिक देखील मला परत पुन्हा एकदा महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत असा ठाम विश्वास
अश्विनीताई जाधव यांना आहे. खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून अश्विनीताई जाधव असतील आणि संतोष तात्या जाधव असतील यांनी गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी ते प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे सध्या त्यांना आता विश्वास आहे की मलासुद्धा या प्रभाग क्रमांक 2मधून भरघोस असं मतदान होईल आणि महानगरपालिकेमध्ये नागरिक पाठवतील असा ठाम विश्वास आहे. अश्विनी जाधव यांना आहे. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी चिंचवड, मोशी.